महाराष्ट्रात जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडला. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढलेलं बघायला मिळालं. राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडला. मराठवाडा वगळता इतर ठिकाणी चांगला पाऊस झाला. पण आता पाऊस ओसरताना दिसत आहे. मुंबई, ठाण्यात आज काहीसं ऊन पडलेलं बघायला मिळालं. त्यामुळे आता परत कधी पाऊस येणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी याबाबत महत्त्वाचा दावा केला आहे. मुसळधार पावसानंतर आता राज्यात पावसाचा मोठा खंड पडणार आहे, असं पंजाबराव डक यांनी म्हटलं आहे. 10 जुलै ते 20 जुलै या काळात पावसाचा मोठा खंड पडणार आहे. केवळ 15 ते 17 जुलै या काळात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. पंजाबराव डक म्हणाले, मी म्हणालो होतो त्याप्रमाणे 9 जुलैला सूर्यदर्शन घडत आहे. राज्यात उद्याचा दिवस केवळ विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल. नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पण राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. 11 जुलैला राज्यभरात पावसाचा जोर ओसरणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोकण पट्ट्यातील घाट माथ्यावरून पाऊस ओसरणार आहे. 11 जुलैपासून राज्यात ऊन पडणार आहे. हवामान कोरडं राहणार आहे, अशी माहिती पंजाबराव डक यांनी दिली आहे. मुंबईकरांची पावसापासून सुटका होणार आहे. राज्यात परत 15 ते 17 जुलै नंतर विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल. नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर, बीड या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर राज्यात पुन्हा चांगल्या पावसासाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्याची वाट बघावी लागेल, असा दावा पंजाबराव डक यांनी केला आहे. वातावरणात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र आता गुजरात, तिथून मध्य प्रदेशात जाणार आहे. त्यानंतर पुढे ते उत्तर प्रदेशात जाईल आणि नेपाळच्या दिशेला स्थिरावेल, अशी माहिती त्यांनी दिली. सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहे की परत पाऊस येणार नाही, पण शेतकऱ्यांनो घाबरू नका. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा जोरदार पाऊस येणार आहे. पाऊस बिलकुल येणार आहे. दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठा पाऊस येईल, असं पंजाबराव डक यांनी सांगितलं. 15 ते 16 तारखेच्या दरम्यान तुरळक पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत. यावर्षी शेतकऱ्यांसाठी चांगलं साल राहणार आहे. भरपूर पाऊस पडणार आहे. पीक चांगलं येणार आहे, असे डक म्हणाले. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात बंगालच्या खाडीत पुन्हा एकदा चक्रीवादळ तयार होईल. आपल्या महाराष्ट्राला यावर्षी अर्ध्या राज्याला पूर्वेतून पाऊस पडणार आहे. तर मुंबई ते अहिल्यानगरपर्यंत अरबी समुद्रातून पाऊस येणार आहे. त्यामुळे यावर्षी चांगला पाऊस पडणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन पंजाबराव डक यांनी केलं आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.